आता श्रीषा मॅडम सुद्धा आल्यात आणि आता मी लॉगला म्हणजे स्टार्ट केलंय तर आता लगेच तिने लांबून बघितलं, लगेच बॉल फेकून दिला, लगेच ती हजर झाली. हॅलो कर, हाय म्हण पिलू. हाय. आमच्या बाळाने बघा कसा अवतार करून ठेवलाय. दिवसातून 4-5 वेळा होतात आवरायचे, पण तरी पण शेवटी असाच अवतार होता आता. हॅलो एव्हरीवन, तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल. आणि तर आता मी लॉगला स्टार्ट करायला घेतलं आणि चाललं होतं बनवायचा नाही बनवायचा का, तर आता 5-6 दिवस झालेत. तुम्ही पाहिलं असेल की आपले काही लॉग येत नाही, तर एडिट करण्यासाठी सुद्धा लॉग आहेत, पण ते एडिट केले नाही त्यामुळं मग आपले लॉग आले नाही. आणि आज आहे होळी, तर होळीच्या तुम्हा सर्वांना तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा. तर यावेळेस थोडंसं आमचं सायलेंटलीच चाललं आहे, त्यामुळं म्हणजे कसं आमचे माझे जे सासरे आहेत तर ते थोडेसे ॲडमिट आहेत. 4-5 दिवस झालेत आता तसे. तर त्यामुळं आम्ही थोडं साधे सोप्यातच केलं आहे, म्हणजे असं त्यांना उद्याच्या डिस्चार्ज भेटणार आहे, म्हणजे क्लिअर झालेत वगैरे. पण मग तेच घरातलं जरी एखादं मेंबर नसलं तर मग करमतसुद्धा नाही. आणि काय होतं, एक मूड ऑफ राहतो आणि त्यात आपण शूट वगैरे करायचं, आणि त्यातली त्यात तुम्हाला माहिती आहे मी किती कंटिन्यू करते आपल्या ब्लॉगिंगला. मला फक्त कारण लागत असतं फक्त न बनवायला. पण नंतर पुन्हा मी तिथेच येते, कारण की मला व्हिडिओ वगैरे काढायला खूप आवडतात आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायच्या म्हटल्या त्यासुद्धा खूप आवडतात. म्हणजे कसं व्हिडिओ सकाळपासून घ्यायचा, मग त्यानंतर अपलोड करून मग त्याच्यावरती म्हणजे तासंतास पाहत राहायचं का किती व्ह्यूज वाढले, किती व्ह्यूज म्हणजे किती सबस्क्रायबर आले, म्हणजे सारखं मी पाहत राहते आणि त्यात एक वेगळीच एक्साइटमेंट राहते मला. त्यामुळे मग किती वेळा मी व्लॉगिंगचं स्टॉप करून सुद्धा मी पुन्हा स्टार्ट केलं. तर आता मॅडमला आली झोप का, तर आता तिला आवडतात खूप आता बऱ्याच वेळचं खेळते, कारण की आत्ता वाजले संध्याकाळचे 8 आणि आता मी लॉगला स्टार्ट करते. आणि तसं डेली तर 8 वाजता मग तिला मी म्हणजे खाऊ वगैरे घालून आमचं सगळं आवडतं. त्यानंतर मी 8 ते 8:30ला तिला झोपी पण लावत असते. आणि तर त्यामुळं आता ती आळस द्यायला लागली आहे. आणि अजून आम्हाला होळी पण म्हणजे पेटवायची आहे अजून, आणि थोडंसं दमानी चाललं आहे, कारण की मागच्या वेळेस पण तुम्ही आपले लॉग पाहिले असतील. तर ते कसे म्हणजे ह्या चॅनलवरती नाही, आपला जो पहिला चॅनल आहे त्यावरती. तर तेव्हा पण थोडीशी लेटच पेटवली होती आम्ही, कारण की मग संध्याकाळचं गायांच्या धारा भरपूर असतात आमच्या इथं, त्याच्यामुळे मग बऱ्याच गायांचं दूध वगैरे काढून मग त्याला भरपूर टाईम लागतो. त्यानंतर मग आवरल्यानंतर मग होळी पेटवतात, आणि इथं तसे सगळेजण निवांतच होळी पेटवतात. त्यामुळं चल चल इकडे ये, चल ना. तर आता मी तिला घेत नाही, तर त्याच्यामुळं घेतलं नाही तिने, मी तिच्याकडे पाहिलं नाही, त्याच्यामुळे तिला आता राग आलाय. चल ना मग घेते मी तुला, चल. तर आता आम्हाला लेट राग पिलू. अरे ऋषूबाई, ऋषूबाई, ऋषू कोपऱ्यात घुशू, चल ना, चल ना, नोटंकी, चल पिलू. तर अजून आम्हाला गवऱ्या आणायच्यात, कारण की तुम्ही अगोदरच्या लॉगमध्ये पाहिलं असेल, मी एक आठवड्याभरापूर्वीच गवऱ्या वगैरे थापून ठेवल्या होत्या आणि चांगल्या उन्हात वाळल्या पण 1-2 राहिल्या होत्या, ते जास्तच जाड झाले माझ्याकडून. तरी आमच्या आबा म्हणले थोड्याशा पातळ थाप म्हणून, म्हणजे लवकर वाळतील. तरी पण आता 5-6 दिवसच झालेत, मला असं वाटतं आठवडा पण नाही, आणि ते वाळल्या पण नाही. आणि त्यामुळं मग एक होती तशी, त्याच्यामुळे मग मी सकाळी आणल्या नाही, कारण सकाळी गेले मी पाहिल्या, म्हटलं आज संध्याकाळी लागतील आणू का नाही नंतर, मग त्यामुळं म्हटलं की आता आणूयात पटकन, तर तुमच्यासोबत शेअर पण करू. ब्लॉग इतके लेट स्टार्ट करायचं कारण एवढंच की स्वयंपाक वगैरे करत होतो, आणि आज होळी आहे त्यामुळे म्हटलं नाही पोळ्यांचा स्वयंपाक, तर मग म्हटलं आपण खीर चपातीचं बनवूयात. मग खीर चपाती म्हटलं की मग बाकी भजे कुरडे वगैरे वरण भात वगैरे मग ते सगळं आलं त्यामध्ये. तर त्याच्यामुळे मग थोडासा टाईमच लागला, आणि रेग्युलर टायमिंगलाच आम्ही स्वयंपाकाला लागलो होतो, काही असं लवकर पण नव्हतं लागलो. आणि आज त्यात ते हॉस्पिटलमध्ये टिफिन पण नव्हता द्यायचा, तर त्यामुळं मग थोडंसं टाईम वाचला. पण आता 8 वाजले, मग आता सगळी तयारी करू होळीची. आणि मग काय नको ते तेलकट नको. तर आता बोलते तुमच्यासोबत थोड्या वेळ. तर आता बाकीची तयारी वगैरे व्हायची होळीची तशी, मग ती केल्यानंतरच बोलते तुमच्यासोबत. तर आता इथे होळी पेटवण्या अगोदर म्हटलं थोडीशी रांगोळी काढून घ्यावं, छोटीशी का होईना, कारण की मागच्या वर्षी मी भरपूर तयारी केली होती, मस्त छान अशी रांगोळी वगैरे काढून सगळं काही रेडी केलं होतं. पण यावेळेस स्वयंपाकाला लेट लागलो, त्यामुळं मग जास्तच लेट लागावं, म्हणजे जास्तच लेट झाला, आणि हे बाकीचं सगळं तसंच राहिलं. आणि मग म्हटलं की नाही का इथं थोडंसं पाणी शिंपडून तरी मग छोटीशी का होईना मग रांगोळी काढूयात. तर इथे मग मी पटकन असं छोटासा राऊंड काढून घेतला. त्यानंतर मग अशी नॉर्मल पण अशी थोडीशी मोठी दिसणं अशी काढूयात म्हटलं, डायरेक्टली डिझाईनच मोठी काढली मी, म्हटलं की मग ते उठून तरी दिसते, कारण की मग छोटी जर काढली ना की ती मग होळीच्या खाली तशीच राहून जाते, दिसतसुद्धा नाही. त्यामुळं
म्हणलं की होळीसाठी पण भरपूर अशी स्पेस राहील मध्ये आणि त्यानंतर मग साईडनी अशी छान अशी रांगोळी दिसेल. त्यामुळं मग खूप लेट झाला होता ॲक्च्युली होळी पेटवण्यासाठी पण 8चे 8:30 वाजून गेले आणि श्रीशाला पण झोप लागली होती तर ती पण खूप चिडचिड करीत होती. त्यामुळे मग मी तिला सुद्धा झोपी लावलं. अगोदर तिला झोपी लावून घेतलं. म्हटलं त्यानंतर ही तशी काय आवरून देणार नाही कारण की तुम्ही पाहिला असेल अगोदरच तिचा झोपण्याचा टाईम होऊन गेला त्याच्यामुळं मग ती खूप रडत पण होती आणि मुलांचं कसं टाईम टू टाईम जर ठेवलं ना तर मग ते त्या टाईमला तसे जेवणसुद्धा मागतात आणि झोपण्यासाठी पण रडतात. तर त्यामुळं मग मला असं वाटत होतं मी तिला मुद्दाम जागवलं होतं की म्हटलं की ती पाहिजे हे सगळं कारण की तिला असं सगळं काही गोष्टी असे खूप आवडतात आणि लहान मुलांना मला असं वाटतं सगळेच खूप एक्सायटेड असतात आणि त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीन असतात आणि आपण पण त्यांना आवर्जून आपले सण वगैरे जे आहेत तर ते दाखवले पाहिजे कारण की मग त्यांना माहीतसुद्धा होतं आणि माहिती पण राहिलं पाहिजे. मला तर वैयक्तिक असं वाटतंच. तर त्यामुळं मी तिला इतकी वेळ जागून ठेवलं पण लास्ट मोमेंटला मग तिला जास्त झोप आली होती त्यामुळे म्हटलं की जाऊ द्या आता काही की ती खूपच रडत होती आणि मग चिडचिड पण होती आणि त्यानंतर मला लॉकसुद्धा घ्यायचाच होता. तर त्यामुळं आणि त्यात मोबाईलचं स्टोरेज पण इतकं म्हणजे हे होतं ना की सारखं फुल होतं त्यामुळं मग म्हणजे टाईमाला मग ते डिलीट करत बसण्याला पण टाईम जातो आणि त्यानंतर मग व्हिडिओ घ्यायची तर लांबच राहते. तर त्यामुळं आता इथे या अगोदर स्वयंपाकामध्ये टाईम केला त्याच्यामुळं सडा वगैरे टाकायला पण यावेळेस जमलं नाही आणि मागच्या वेळेस खूपच छान तयारी केली होती पण त्यावेळेस व्हिडिओ बनवला आहे की नाही काय माहीत नाही पण यावेळेसची पण नाही म्हणता खूप छान झाली होळी पण एन्जॉय केला. तर आता म्हटलं की होळी पेटण्यासाठी पण डायरेक्टली गौऱ्या तर काय पेटणार नाही डायरेक्टली त्यामुळं मग म्हटलं की अगोदर त्याच्याखाली थोडंसं म्हणजे ऊसाचं जे हे आहे पाचरट तर ते टाकावं आणि जेणेकरून मग ती होळी पण पेटेल. तर आता इथे चाललं आहे होळीची मांडणी करायचं काम आणि तेच मग सगळं काही नैवेद्य वगैरे ते सगळं घेऊन आले मी आणि जेणेकरून मग आता इथे आमचे आबा सांगतायत काही ना काही त्यामुळं मग चाललं होतं की हे करा ते करा असं आबांचं सांगत होते आबा तर त्यामुळं मग त्यांना विचारून चाललं होतं. तर आता इथे होळीसाठी जे काही गोष्टी लागतात मी सांगत होते नैवेद्य वगैरे तर ते सगळं आणलं होतं आणि म्हटलं की चला सिंपल सोबत पण छान अशी होळी झाली आणि खूप म्हणजे असं होळी आहे अगोदर तर आम्हाला पुरणाचा स्वयंपाक करायचा होता म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो पण आता इकडे काही जण बनवतात तर काही जण करत नाही तर त्यामुळं मग आमचा तर राहूनच गेला. काहींनी बनवली पोळी आणि मागच्या वेळेस मी बनवले होत्या पोळ्यांचा स्वयंपाक केला होता तेव्हा पण मी एकटी होते पण तेव्हा पण मी पोळ्यांचा स्वयंपाक बनवला होता पण आता यावेळेस आता दुपारपासून स्वयंपाकाला लागायचं त्याच्यामुळं मग आता पोरींमुळं पण तर म्हटलं की जाऊ दे आता तर यावेळेस थोडासा मूड पण नव्हता आणि जसं मी तुम्हाला म्हणलं अगोदर तर त्यामुळं तर म्हटलं की चला पण सण आहे तर त्यामुळं गोड तर काही तर बनलंच पाहिजे तर त्यामुळं मग खीरपुरीचा मग नैवेद्य दाखवला आणि तसं होळीला म्हणतात की म्हणजे ह्याचा गुळा म्हणजे चपाती आणि गुळाचा नैवेद्य पण दाखवावा लागतो तो मेन असतो जरी म्हणजे पोळ्या वगैरे नाही बनल्या गेल्या तरी पण मग खीरपुरीचाच बनवला होता तर म्हणलं मग की तोच बनवूयात म्हणजे तोच नैवेद्य दाखवूयात. तर आता इथे आमची झाली ती होळी तर सिंपलच आहे तर बऱ्यापैकी आमच्या घरात इतके मेंबर आहेत पण माझे सणाच्या वेळेस नेमकं आता कधी असतात कधी नसतात तर कमी जण असतात. आता यावेळेस आता पप्पा ॲडमिट आहेत ते पण तिकडं आहेत आणि सागर भाऊजी पण कामावरून आले नव्हते त्याच्यामुळं मग आता आम्ही तिघं जण आहोत आणि आबा पण आता बऱ्यापैकी म्हणजे असं म्हणजे बसूनच असतात त्याच्यामुळे ते बसल्या जागेवर सगळ्या गोष्टी सांगतात तर त्यामुळं मग आता ते पण यावेळेस खाली नाही आले आणि मागच्या वेळेस तसं मग सगळं सांगूच तर मग बसले होते तिथे होळीपाशी. तर अशी काहीशी आमची सिंपल सोबर पण अशी चांगली अशी होळी सेलिब्रेट झाली. तर कसा वाटला तुम्हाला हा लॉग तर नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून या पुढचे लॉग तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप म्हणजे एक्साइटमेंट असती आणि तसे काही व्ह्यूज येत नाहीत त्यामुळे मग थोडंसं मॉरल डाऊन पण होतं आणि मूड पण थोडासा ऑफ होतो की टाकायला पाहिजे व्हिडिओ की नाही. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला लॉग नक्की आवडतायत की नाही मग त्या हिशोबाने मग मला लॉग वगैरे शेअर करत जायला. आणि हा जो लॉग आहे तो आता होळी तुम्हाला माहिती आहे तर कंप्लीट 1 महिना होऊन गेला असं तर हा तेव्हाचा लॉग आहे तर त्यामुळं मग थोडासा लेट अपलोड करण्यात गेला आहे कारण की मध्ये मी काही लॉग बनवले नाही आणि एडिट करायचा राहिला होता
आणि तो राहिला ते तसंच राहून गेला. कारण की आपण दररोज म्हटलं नाही की आज करूयात नंतर करून एकदा एक दिवस जरी गॅप घेतला आणि तो गॅप पडतो, तर त्यामुळं मग हे जे आहे 2 ते 3 दिवसाचे हे लॉग, हे 2-3 दिवस जे तुम्ही आजपर्यंत पाहिलेत, तर ते लॉग हे लेट लॉग आहेत, म्हणजे पहिले आहेत आणि इथून पुढे तुम्हाला कंटिन्यू लॉग आपले पाहायला भेटतील. तर स्टे ट्यून त्यासाठी. तर असा काहीशी आमचा होळीचा दिवस गेला. तर आय होप की तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूयात मग अशाच एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. आणि हो, की यापुढे तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती माझ्याकडून व्लॉग पाहायला आवडतील, तर ते नक्की कमेंट करून सांगत जा. जेणेकरून मग मला पण म्हणजे एक आयडिया येईल की कुठल्या टॉपिकवरती व्लॉग वगैरे बनवायचं आहे. तसंच मी माझे डेली व्लॉग जे आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण तुम्हाला कुठले व्लॉग पाहायला आवडतील तर ते सुद्धा शेअर करत जा. कारण की मग त्या थ्रू मला तशा टाईपचे पण व्लॉग बनवता येतील. मेकअप रिलेटेड म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर तुम्ही ते सगळे कमेंट थ्रू मला विचारू शकता. तर मी नक्की त्यावरती आपले व्लॉग बनवत जाईल. कारण की काय होतं की बरेचसे कंटेंट असतात पण सुचत नाहीत. तर ते जर तुम्हाला म्हणजे कुठल्या कंटेंटकडे तुम्हाला व्लॉग पाहायला आवडतील तर ते नक्की कमेंट करून सांगत, जेणेकरून मग तुमच्यासोबत हळूहळू मला सगळ्या गोष्टी पण शेअर करता येतील. आता बऱ्याचशा गोष्टी आहेत मेकअप रिलेटेड म्हणा, टिप्स आहेत, म्हणजे असं घराच्या रिलेटेड DIYs पण आहेत. तर मग ते पण भरपूर आहे. तर तसं मी तुम्हाला हळूहळू शेअर करतच जाईल, जेणेकरून तुम्हालासुद्धा आयडिया येईल की मला कुठल्या गोष्टी येत आहेत किंवा मी कुठल्या गोष्टी शेअर करू शकते. तर किंवा आपल्या चॅनल रिलेटेडसुद्धा तुम्ही विचारू शकता. तर ते नक्कीच मी प्रयत्न करेन की